नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपल्या मानवी जीवनामध्ये जो पैशाचा प्रश्न निर्माण होतो ना, त्याचा तो निर्माण होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. आपण खर्च कमी करून बचत केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण कमवायला लागतो त्यावेळेस आपण खर्चावर जास्त भर देतो. कुठलीही व्यक्ती ज्यावेळेस वय 25 नंतर आपण पैसे कमवायला लागतो ना, त्यावेळेस आपण सगळ्या गरजा पूर्ण करतो आणि बचतीकडे आपण दुर्लक्ष करतो. मित्रांनो, चांगल्या गोष्टीला वेटिंग पिरियड असतो. मित्रांनो, जसं मूल जन्माला येताना 9 महिने 9 दिवसानंतरच आलं तर परिपक्व होतं आणि सुदृढ पण होतं. 7व्या महिन्यात 6व्या महिन्यात जे जन्मतं बाळ ना, ते कमजोर असतं. तसंच आहे मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला वेटिंग पिरियड असतो आणि सध्याच्या काळामध्ये वेटिंगला थांबायची इच्छा नाही. मित्रांनो, लोक मोठमोठ्या डिग्र्या घेतात, पैसे कमवतात, परंतु चांगल्या गोष्टीला पेशन्स नाहीत आजकाल. जसं मी LIC ऑफ इंडियामध्ये गेले 25 वर्ष झालं काम करतो आहे. मी मित्रांनो डॉक्टरला 42 वर्षे पैसे भरायची पॉलिसी विकलेली आहे. माझ्याकडे प्रूफ आहे. 45 वर्ष टर्म होता पूर्वी LIC ऑफ इंडियामध्ये आणि लोक काढत पण होते 45 वर्षाची पॉलिसी. जसं एखाद्या व्यक्तीचं वय 20 असेल तर तो 40 वर्षाचा टर्म घ्यायचा, म्हणजे 60-62ला त्याला मॅच्युरिटीला पैसे मिळतील किंवा पेन्शन मिळेल. प्लॅनिंग होतं आणि जास्त दिवस पैसे भरल्यामुळे काय व्हायचं, जास्त बचत आणि जास्त बोनस. मित्रांनो, जसं नोकरी जास्त वर्ष झाली तर पेन्शन जास्त किंवा इन्कम जास्त होतं ना. जसं 60 वर्षे रिटायरमेंट एज ठरलेलं आहे. लवकर नोकरी लागलं तर काय होईल, फायदा का नुकसान? साधी गोष्ट आहे. फायदा म्हणजे कसं, सर्व्हिस जास्त वर्ष होते. जसं एखाद्या व्यक्तीला 40व्या वर्षी नोकरी लागली तर 60ला रिटायर होणार, एखाद्या व्यक्तीला 30व्या वर्षी नोकरी लागली तर 60ला रिटायर होणार. म्हणजे जो 30ला लागला त्याचा फायदा आणि 40ला लागला त्याचं नुकसान. आता इन्कमसाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो. बिझनेस असो, नोकरी असो, कुठलाही आपला इन्कमचं साधन असू द्या, आपण प्रयत्न खूप करतो. परंतु मित्रांनो, आपल्या अपेक्षा पूर्ण होतात असं नाही. कधी कधी आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही मेहनत करूनसुद्धा. जसं विद्यार्थी अभ्यास करून कधी कधी मार्क कमी पडतात, पेपर हार्ड निघाला तर असं होऊ शकतं. परंतु प्रयत्न करणाऱ्या माणसाची निराशा 100% कधीच होत नाही. प्रयत्न करणाऱ्याला मिळतच असतं, कमी जास्त प्रमाण असेल, परंतु त्यासाठी आपण चांगल्या कामासाठी प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, आपण हॉटेलमध्ये गेलो तरी आपण ऑर्डर दिल्यानंतर 15-20 मिनटं लागतं का नाही आपल्याला जेवण आणण्यासाठी. आपण तिथं वाट पाहतो. किंवा आपण जर गडबडघाई केली तर काय होईल, हॉटेलवाला सांगेल की 15-20 मिनिट तर वेळ लागणारच आहे. तसंच आहे, वेटिंग पिरियड असतो. मित्रांनो, वेटिंग पिरियड नंतर आपलं काम पूर्ण व्यवस्थित होतं. जसं सिग्नलला, आता बरेच व्यक्ती सिग्नलला माहिती असतं सिग्नल आपलं बंद आहे तरी सिग्नल तोडून जातात निघून. आपण पाहतोय ना, आज रोजचं उदाहरण आहे. म्हणजे काय होतं, सिग्नल तोडून जाणाऱ्या माणसाला काय होतं, आता तर कॅमेऱ्यामध्ये कॅच होतं आणि त्याला दंड येतो किंवा नो एंट्रीमध्ये जाणं, अनेक गोष्टी असतात. किंवा लायसन नसणं किंवा आपल्याकडे PUC नसणं. म्हणजे काय होतं, आपली चूक तयार होते आणि त्याची आपल्याला पनिशमेंट मिळते. मित्रांनो, हा झाला कायदे कानूनचा नियम. निसर्गाचा नियमसुद्धा तसाच आहे, फक्त दिसत नाही आपल्याला. आता बघा, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमिशनर, तलाठी, कलेक्टर होण्यासाठी आपल्याला जास्त शिकावं लागतं. म्हणजे मेहनत जास्त करावं लागते आणि अचिव्हमेंट नंतरचा भाग आहे. आता काय झालं आहे, मेहनत जास्त नको, पैसे पाहिजेत, हा फॉर्म्युला सगळीकडं सगळ्यांनी जणू ठरवलंच आहे असं दिसतं. मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये पूर्वी एवढा टर्म होता, आता त्या लाँग टर्मच्या पॉलिसी कोणी घेत नाही म्हणून LICने पण टर्म कमी केलेला आहे आणि उलटं काय केलं आहे, बेनिफिट वाढवून दिलेलं आहे. म्हणजे आता 15 वर्षे भरा, आयुष्यभर इन्कम, आयुष्यभर इन्शुरन्स, आणि ते पण सतत वाढत जाणार. पूर्वी काय होतं, जेवढा टर्म तेवढा बोनस आणि तेवढाच रिस्क कव्हरेज. मित्रांनो, बदलत्या परिस्थितीनुसार LIC ऑफ इंडियाने प्रॉडक्ट चेंज केलेले आहे आणि एवढं चांगलं प्रॉडक्ट येऊनसुद्धा बरेच लोक टाळटाळ करतात. त्याचं कारण आहे मित्रांनो, आपल्याला वेळ आल्यानंतर लोक जागे होतात, हा सध्याचा काळ आहे. कारण बरेच लोक म्हणतात बघू नंतरचं नंतर. कारण आज जे आपल्याला दिसतं ते केलं जातं, दिसत नाही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार, कमिशनर होणारे व्यक्ती जे मुलं असतात त्यांना लहानपणीच बालपणापासून त्यांना ते स्वप्न दिसतात आणि ते स्वप्न जागे ठेवतात. म्हणजे सतत प्रयत्न करतात, डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून ते मेहनत करतात आणि एक दिवस अचीव करतात.
तसंच असतं, स्वप्नंसुद्धा खरी असावी, खोटी नसावी. स्वप्न पाहिलंच पाहिजे आणि स्वप्नाचा पाठलाग रात्रभर स्वप्न बघून दिवसभर पाठलाग केला पाहिजे मित्रांनो. यश आपल्याला नक्की मिळतं. आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहोत मित्रांनो. चांगल्या कष्टाच्या, मेहनतीच्या आणि सत्याच्या पाठीमागं परमेश्वर उभा असतो नेहमी. कित्येक एक्झाम्पल बघा तुम्ही. आपल्या शिवाजी महाराजालासुद्धा खजिना सापडला होता. बघा, परमेश्वर तुम्हाला साथ देतो मित्रांनो. किती आपले थोर नेते आहेत ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांना परमेश्वरांसुद्धा साथ दिलेली आहे. बुद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, एवढी बुद्धी परमेश्वरांनी दिली. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस चांगलं काम करताना आणि मनात न करता प्रामाणिकपणे, त्यावेळेस परमेश्वर तुमच्या पाठीमागे असतो. बरेच लोक काय करतात, कामामध्ये आत्मीयता लावत नाहीत किंवा काम काळजीपूर्वक, आणि त्यांना बोरिंग होतं. काम करताना इंटरेस्ट आला पाहिजे मित्रांनो. म्हणजे काय होतं, सक्सेस वाढतं, यशस्वी होतं माणूस. आपल्याला जे थोर साधू संतांनी आपली संतांची भूमी आहे आपली, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, राम, लक्ष्मण आणि श्रीकृष्ण, हे आपल्याला हे आदर्श आहेत मित्रांनो. हे आपल्याकडे ग्रंथ आहेत आणि संतांची भूमिका आहे आणि थोर नेत्याची पण भूमिका आहे. महात्मा गांधीनं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अहिंसेच्या मार्गानं. मित्रांनो, पेशन्स होते त्यांच्याकडं. आज ना उद्या आपण यशस्वी होई एवढी त्यांना आत्मविश्वास होता. आता कसं झालं आहे, काम करताना विश्वासच राहिलेला नाही. गेली LIC ऑफ इंडियामध्ये 25 वर्ष झालं मी काम करतो मित्रांनो. आत्ता लोकांना चांगल्या गोष्टी पटत नाहीत. 100% म्हणता येत नाही, पण पर्सेंटेज वाढलेला आहे पूर्वीपेक्षा. आणि चुकीच्या गोष्टी केल्या जातात, त्याला प्रमोशन केलं जातं, ते ॲक्टिंग केली जाते आणि कंटिन्यू केलं जातं. मित्रांनो, आपल्याला परमेश्वरानं आपल्याला जन्म मिळाला आहे म्हणजे काय टाईमपाससाठी नाही मित्रांनो, आणि जन्म जिंकण्यासाठी मिळाला आहे. चांगल्या गोष्टी जर तुम्ही कराल तर दुसऱ्यासाठी आपण रोल मॉडेल बनतो, आदर्श बनतो. जसं आज आपण थोर नेत्यांचा फोटो लावतो की नाही ऑफिसमध्ये, सगळीकडे पाहायला मिळतं ना. ह्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं, आयुष्य आपलं खर्च केलं. आता देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, फक्त आपली वैयक्तिक प्रगती करायची, आपली सिक्युरिटी घ्यायची. देशाची सिक्युरिटी आहे, स्वातंत्र्य मिळालं आहे देशाला. आणि आजसुद्धा आपल्या सीमेवर आपले जवान रात्रंदिवस पहारा करतात, देशाची सीमेचं रक्षण करतात, जीवाची बाजी लावून, रायफल घेऊन. कुठल्या मिनिटाला आपल्याला त्यांना गोळी लागेल माहिती नाही, तरी ते जीवाची न पर्वा करता देशाचं रक्षण करतात. हे सैनिक करतात आपले आणि मिलिटरीचे जवान. आणि खरा सैनिक, जय जवान जय किसान. शेतकरी पण तसंच आहे मित्रांनो. एवढे विघ्न येतात, एवढे संकट येतात, तरी पेरणी करतो. म्हणजे अन्न खायला मिळतं, देशाची सुरक्षा होती. आणि आपण त्यांचा अभिमान बाळगून आपण तसं कार्य केलं पाहिजे. डोळ्यासमोर त्यांचं आपल्याला दृश्य ठेवून आपण काम केलं पाहिजे. आपण आता पैसे कमवायला लागले की 5,000 10,000 रुपये बचत करायची म्हणलं तर आपल्याला नको वाटतं आणि आपण चुकीच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो. आत्ताच्या कलियुगामध्ये काय झाले, पेशन्स राहिले नाहीत आणि संयम राहिलेला नाही आणि फळाची अपेक्षा लगेच केली जाते. बघा, आता एखाद्याला नोकरी मिळाली की लगेच 50 लाख 1 कोटीचं कर्ज काढलं तर घरासाठी. मी काढू नये असं म्हणत नाही मित्रांनो, परंतु आपण काय करतो, चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करतो आणि चुकीच्या गावाला जातो. पेशन्स राहिलेले नाहीत मित्रांनो. आणि मेहनत करायचं मनामध्येच नाही, मनामध्ये नसेल तर काहीच होणार नाही ना पुढे. मनामध्ये चांगले विचार आणि सतत येणं आणि सतत काम करणं प्रॅक्टिकली, हेच यश असतं मित्रांनो. बऱ्याच वेळा काय होतात, काही विद्यार्थी बघा 10वीला मार्क भरपूर असतात, 12वीला कमी पडतात, परत फर्स्ट इयरला चांगले असतात, सेकंड इयरला कमी पडतात. म्हणजे ही झिगझॅग प्रकृती, झिगझॅग प्रोग्रेस. म्हणजे कसं चढ उतार असं नाही पाहिजे. सत्यासाठी आणि चांगल्या कामासाठी सतत आपण कंटिन्यू केलं पाहिजे. ते तरच आपल्याला, जसं आपण जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो का नाही, कधी तर जेवण करतो का, असं होतं का, कुणी करतं का असं? कधी तर 2-3 महिन्याला बघू जेवण करू असं कुणी म्हणतं का? पैसे नसेल तर कर्ज काढून किंवा वेळ नसेल तर आपण चलतीवर वडापाव खातो. मित्रांनो, मला एक सांगायचे, आज काळ बदललेला आहे मित्रांनो. हुशार तर लोक झाले, डिग्र्या मिळवत आहेत, आपण प्रगती केली आहे, सगळं मान्य आहे. परंतु कुठं तर पेशन्स आणि वांट्स आणि नीड, इच्छा आणि गरज काय हे बघितलं जातं. जसं खाताना पण आपल्याला गरज आहे आणि त्याच्यापासून प्रॉफिट काय हे बघितलं जातं. अन्न खाताना सुद्धा आपल्याला चविष्ट लागते म्हणून खाल्लं तर काय होईल,
शरीराला ते योग्य आहे का हे पाहिलं जातं. जिभेचे चोचले भरण्यासाठी आपण शरीरावर अनिष्ट परिणाम करून घेतो. कारण प्रकृतीला, आपल्या शरीर प्रकृतीला काय आवश्यक आहे हे केलं पाहिजे. तसं जर नाही केलं त्याचे विपरीत परिणाम होतात. जसं आज लोक व्यसन करतात, गोवा गुटखा दारू खातात पितात. मित्रांनो, काय होतं, भंगूर आनंद मिळवण्यासाठी परमनंट आनंद आपण नष्ट करतो. आज तेच घडते. भारताची लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे आणि दुसऱ्या साईडला उत्पन्न कमी आणि खाणारी माणसं जास्त, असा फॉर्म्युला आहे. काही थोडे मुठभर लोक श्रीमंत आहेत ते सोडून द्या. जास्तीत जास्त काय आहे बघा मार्केटमध्ये. सत्याचा शोध घेऊन सत्याचा पाठलाग केला पाहिजे मित्रांनो. सत्याला खऱ्या ज्या गोष्टीला त्याला खोटं म्हणून जर आपण चालत असेल तर काय होईल, आपणच आपल्याला फसवल्यासारखं होईल. आता पैसे लागणारे तरी बचत केली जात नाही आणि केली तरी चुकीच्या ठिकाणी, जिथं की संस्थाच टिकेली ही गॅरंटी नाही. जसं म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, मल्टी मार्केटिंग कंपन्या, बँका, कितीतरी बँका बंद पडतात. आणि आपल्याला माहिती असतं मार्केट आज काय चाललं आहे. आज मार्केट 7% इंटरेस्ट देतं नॅशनल बँकामध्ये आणि आपल्याला 10-15% पाहिजे असतात. मग काय होतं, देणारा तर काही जादू करणार नाही, तो काहीतरी गोलमाल करतो आणि हे आपल्याला पण माहीत असतं आणि आपण फसतो. मित्रांनो, काय झालं आहे, पेशन्स पाहिजेत. पेशन्स नसेल तर काय होईल, काम बिघडून जातं. बचत केली पाहिजे. बचत केल्यानंतर पैसे वाढतात आणि खर्चावर नियंत्रण येते. हे सगळ्याला माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही. आता काय, आपण ज्यावेळेस पैसे कमवायला लागतो त्यावेळेस आपल्याकडे जबाबदाऱ्या कमी असतात आणि आपल्याला इच्छा भरपूर असतात, वॉन्ट्स. आणि नीड आणि वॉन्ट्स ह्याचा ताळमेळ लावला पाहिजे. कधी कधी आपल्या इच्छा भरपूर असतात परंतु गरज काय हे बघितलं जातं, बघायला पाहिजे. गरज नसता अनावश्यक खरेदी करणं, पैशाची बचत न करणं आणि अनुभवी जे माणसं आहेत त्यांचं आपण न ऐकणं. एखाद्या व्यक्तीचं वय जर जास्त असेल 60, 65, 70 तर त्या व्यक्तीचं आपण ऐकलं पाहिजे. कारण नॉलेज, डिग्री आणि इन्कम हा वेगळा भाग आहे आणि अनुभव हा वेगळा भाग आहे. दोन्हीचा मिक्स प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, ज्या लोकांच्या चुका झाल्या त्या आपल्या होणार नाहीत आणि आपण वयोवृद्ध माणसाचं आपण ऐकलं पाहिजे. आणि कुठं पण जावा तुम्ही मित्रांनो, पेशन्स पाहिजे. आज पेशन्स राहिले नाहीत आणि ह्या गडबड गोंधळामुळं आयुष्यात गुंतागुंत निर्माण होते. ज्या कामाला आपण महत्त्व देत नाही त्याच्यामुळे आपलंच महत्त्व कमी होतं. आपली गैरसोय आपल्या हातानं होते. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील जे मुलं बनतात ते त्याग करतात, मेहनत करतात आणि नंतर ते अचिव्हमेंट होते त्यांना. कलेक्टर, तहसीलदार हे जे मोठे अधिकारी आहेत हे असे सहज बनत नाहीत मित्रांनो. आणि ते वेळेला महत्त्व देतात आणि वेळेला महत्त्व दिल्यामुळे स्वतःचं महत्त्व वाढतं. आता आपण पैसे कमवायच्या पिरियडमध्ये जर बचत नाही केली तर काय होईल, पैसे कमवायचा वय संपून जाईल आणि आपल्या गरजा कोणीही भागवणार नाही. आपलेच गरजेची आपल्याला काळजी नाही तर दुसरा कसं काय देईल. त्याच्यामुळं पैसे कमवून प्रॉब्लेम येतो. जसं पावसाळा येण्याच्या अगोदरच काय केलं पाहिजे, धरण बांधलं पाहिजे आणि पावसाळा सुरू झाल्यावर धरणाचं दार अडवलं पाहिजे आणि धरणाला लिकेज पण नाही पाहिजे. वेळेच्या अगोदर काम नाही केलं तर काय होईल, त्याचे दुष्परिणाम होतात. जसं आता लोक पैसे कमवतात आणि खर्च करून टाकतात आणि मग पैसेच राहत नाहीत. मग त्यावेळेस बँकेकडे जातात. बँक काही जादू करत नाही मित्रांनो. बँक ह्या कमर्शियल बँक आहेत. कर्ज लोकांचे FD घेतात आणि तुम्हाला लोन देतात. मग आपण काय करतो, बचत न केल्यामुळे आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि ते व्याजाने जे पैसे घेतो ते कुणाचे तरी FD असतात. बँकेला नोटा छापायचा अधिकार नाही. कुठल्याही बँकेच्या विरोधात बोलत नाही, जे सत्य आहे ते बोलतो आहे मित्रांनो. मग आता काय चाललेलं आहे, लगेच कर्ज काढलं जातं आणि उत्पन्नातला बराच भाग दुसऱ्याच्या खिशात जातो, जो डिपॉझिट होल्डर आहे. डिपॉझिट होल्डर आणि बँक. आणि आपण अशा ठिकाणी गुंतवतो की कधी कधी त्या बँका बंद पडतात किंवा पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या, कॉपरेटिव्ह बँका आणि अशा ठिकाणी पैसे ठेवल्यामुळं आपलं नुकसान होतं. पेशन्स ठेवले पाहिजेत. वॉन्ट्स, नीड बघितल्या पाहिजेत. आपल्याला गरज किती आहे तेवढंच आपण खरेदी केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पैशाची बचत केली पाहिजे. सुरुवातीचा काळ म्हणजे कसा असतो, आपल्याकडे लायबिलिटी, जिम्मेदारी कमी असते, मुलं नसतात किंवा झाली तर लहान असतात. त्या काळामध्ये बचत वाढवली पाहिजे. कारण पैसे कमवायचे वय एक दिवस संपणार आहे आणि मग पुन्हा काय होतं, हळूहळू आपला खर्च पण वाढतो ना. मुलं मोठी व्हायला लागतात, त्यांचा संगोपनाचा खर्च, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षणाचा खर्च हे वाढत जातो. सगळ्यांच्या लाईफमध्ये असंच घडतं, वेगळं काही नाही. मग आपण ह्याच्यासाठी तरतूद नाही केली तर काय होईल,
आपण एखादी गोष्ट आपल्याला लागणार आहे आणि त्याची आपण प्लॅनिंगच करत नाही तर काय होईल? जसं पावसाळा येण्याच्या अगोदर पावसाची तयारी करावी लागते ना आपल्याला. आपण पावसाळा येण्याच्या अगोदर पावसाळ्यात काय त्रास होणार आहे त्याची आपण प्लॅनिंग केलं तर काय होईल? त्यावेळेस दिलासा मिळेल. तसंच आहे, पैसे लागणारे तर आपण ठेवत नाही. आणि काय होतं, आपलं मॅनेजमेंट, पैशाचं मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे. उत्पन्न कितीही असू द्या, परंतु मॅनेजमेंट नसेल तर यश मिळत नाही. जसं काही विद्यार्थ्याला 60%, काही विद्यार्थ्याला 80% मार्क पडतात, काही विद्यार्थी नापास होतात. त्याचं कारण आहे तुम्ही प्लॅनिंगच केलं नाही, वेळेच्या वेळा अभ्यास नाही केला तर काय उपयोग होणार नाही. कारण जन्म येतो आणि संपतो, त्या जन्माचं महत्त्व राहत नाही आणि त्याचे त्रास पण आपल्यालाच होतात. आपण बचत जर नाही केली तर काय होईल? पैसे कमवायचे वय संपून जाईल. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. बाहेर कुठेही बचत होऊ शकत नाही. नाव आहे सेविंग अकाउंट, परंतु पासबुक भरपूर रिकामी होतात, परंतु 1 रुपया पण राहत नाही. आपण व्यर्थ खर्च करत नाही, मी कुणालाही दोष देत नाही, परंतु आपल्या हातानं कळत नकळत कशा चुका घडतात हे सांगतोय मी. आणि चुका घडण्यासाठी आपणच जिम्मेदार आहे. आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती मिळाला पाहिजे आणि आपण त्याचं ऐकलं पाहिजे आणि साथ कंटिन्यू टिकवलं पाहिजे. आणि पेशन्स जर नाही ठेवली कुठल्याही गोष्टीला, आपण संयम जर नाही ठेवला तर काय होईल? दुर्घटना घडतात. जसं रोडवरून चालताना सुद्धा आपण अगदी व्यवस्थित जर चाललो तर आपली दुर्घटना कमी घडतात. आपण गडबडघाई केली तर कुठं तर आपटून पडणार का नाही? ॲक्सिडेंट होणार. नुकसान किती होणार माहीत नाही, परंतु 100% नुकसान होणार. तसंच आहे पैशाच्या बाबतीत पण तसंच आहे मित्रांनो. आपण बचत करत नाही आणि माणूस हा नैसर्गिक आहे, कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार झालेला नाही. आणि जबाबदाऱ्या आपण वाढवल्यात. लग्न होतं, मुलबाळ होते, 1-2, त्यांचं शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, त्यांना लागणारा पैसे आणि शिक्षण, हे सगळं जिम्मेदारी वाढत जाते. आणि त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे. आपली जी जिम्मेदारी आहे त्याचं आपण इन्शुरन्स केला पाहिजे. जर जिम्मेदारीचा इन्शुरन्स नाही केला तर काय होईल? आपण जर जिम्मेदारी पार पाडू शकत नाही, कोणाच्या आयुष्यामध्ये देऊ नको अशा घटना घडू नये, अपघात, मोठा आजार आणि मृत्यू, डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज, अशा घटना कधी जर घडल्या तर कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होतं मित्रांनो. हे आपण रोज डोळ्यांनी पाहतोय. आणि आजचा काळ कसा आहे, खूप बदललेला आहे. पूर्वी लोक सुखी का होते? लोक पेशन्स ठेवायचे आणि समाधानी राहायचे. आज काय गडबड गोंधळामुळे काय होतं, माणसाचं काम, चुका घडत असतात. जसं जोरात गाडी पळाली तर काय ब्रेक दाबलं तर सुद्धा गाडी घसरत जाऊन नुकसान होतं. वेग पण आहे आणि त्याच्यावर कंट्रोलिंग सिस्टम नाही. पैसे आपण कमवतो, बरेच लोक 3 लाख 2 लाख महिन्याला सॅलरी आहे मित्रांनो, परंतु शेवटी अशी वाईट अवस्था होते की त्यांना अन्न, वस्त्र, निवारासाठी पैसे राहत नाहीत. ह्याचं कारण काय? आपण कुठं तर आपलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट चुकीचं असतं आणि आपण तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेतला पाहिजे. जसं आजारी पडल्यावर डॉक्टरकडेच का जातो आपण? शेजाऱ्या पाजाराचं ऐकून इंजेक्शन, औषध घेतलं तर काय होईल? तसं हा पैशाचा आजार प्रत्येकाला आहे मित्रांनो. जसं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्य, 3 स्वास्थ्य असतात मित्रांनो. आपल्याकडं मानसिक सुख, आर्थिक सुख आणि शारीरिक सुख. आणि ह्याच्यात येणारे प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक बाजू मजबूत पाहिजे, आर्थिक प्लॅनिंग. कारण ते मानसिक आणि शारीरिक ह्याला आर्थिक प्लॅनिंग रिपेअर करतं. कारण पैसे असेल तर आपल्याला टेन्शन येणार नाही. मानसिक त्रास म्हणजे टेन्शन आणि शारीरिक म्हणजे कुठला आजार वगैरे होणं. ह्या 2 गोष्टीवर आपल्याला मात करता येते जसं मनी मॅनेजमेंट केलं तर. आणि मनी मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला हवा आहे मित्रांनो. आजारी पडल्यावर आपण डॉक्टरकडनं, मेडिकल स्टोअरमध्ये तर हजारो गोळ्या वेगवेगळ्या औषधावर असतात, परंतु आपल्याला नेमका आजार कुठला आणि औषध कुठलं ह्याच्यासाठी सल्ला घ्यावा लागतो डॉक्टरांचा, तज्ज्ञ डॉक्टरांचा. आम्ही गेली 25 वर्ष झालं लोकांना हेच सांगतो मित्रांनो. कारण आपल्याला पैशाचा आजार प्रत्येकाला, पैशाचा प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे. आज नाही तर उद्या म्हातारपर्यंत येणारच आहे. त्याच्यासाठी प्रोव्हिजन केलं पाहिजे. आता तर भारतामध्ये वैद्यकीय सेवाचं नाहीत फ्री, पेन्शन नाही आणि एज्युकेशन नाही. 3 मोठ्या गरजा आहेत आणि ह्याच्यासाठी प्लॅनिंग पण केलं जात नाही. त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम होतात येणाऱ्या पिढीवर. एखादा विद्यार्थी शिक्षणाला चांगला असेल त्याला पैसे मिळत नाहीत, किंवा काय होतं, म्हातारपणी आयुष्यभर काबाडकस करून पेन्शन नाही, उपासमारीची वेळ होते. हे असे प्रकरणं घडतात. आज तर आश्रमाची संख्या वाढत चालली. मित्रांनो, पेशन्स जर आपण नाही ठेवली तर काम बिघडून जातं. आणि कंटिन्युटी पाहिजे. तकलीफ और दर्द के आगे जीत आहे मित्रांनो. आपल्याला जर त्रास नाही घेतला तर आपण कधी आयुष्यामध्ये जिंकणार नाही.
आणि पैसे येऊन पैसे संपून जातील. आपण एखादं काम करताना त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता घर जागा जमीन घेऊ नये असं नाही मित्रांनो, परंतु 1 कोटीचं जर घर घेतलं तर आपल्याला 25,000 रुपये भाडं मिळतं, म्हणजे 3% आणि आपण व्याज देतो बँकेचा 8%. घेऊ नये असं नाही, अन्न वस्त्र निवारा आवश्यक आहे, परंतु आपल्या ऐपतीने कॅटेगरी ठरवली पाहिजे. कारण मेहनत करून कुणाच्या तर किस्सा भरला जातो आणि आपला रिकामा होतो. आपण कर्ज काढतो, व्याज भरतो, भरू नये असं नाही, कर्ज काढू नये असं नाही, कर्ज काढताना सुद्धा अभ्यास केला पाहिजे. जसं आपण रोडवरून चालताना सुद्धा जर आपण पुढे बघून व्यवस्थित चाललो तर आपलं नुकसान होत नाही ना. कसंही कुठून पळालं तर काय होईल, ॲक्सिडेंट होतील ना. तसंच आहे, पैशाचे ॲक्सिडेंट होतात. आणि जसं मी म्हणलं ना, 9 महिने 9 दिवस आपल्याला जन्माला येण्यासाठी जर आपण पेशन्स ठेवले, ते आपल्या हातात नसतं. परंतु मी सांगतो, कुठल्याही गोष्टीला पेशन्स नाही ठेवले तर काय होईल, त्याचे विपरीत परिणाम होतात. जसं रोडवरून चालताना सुद्धा सिग्नल आपलं बंद आणि आपण जातोय निघून, काय होईल, आपल्याला दंड होईल आणि ॲक्सिडेंट पण होईल. तसं आपण काही चुका आपण होऊन करत असतो मित्रांनो. ज्या नैसर्गिक घडामोडी आहेत ते आपल्याला माहीत नाहीत, त्याची काळजी करायची नाही, परंतु जेवढं आपल्या हातात आहे तेवढं केलं पाहिजे. वेळेच्या अगोदर जर आपण प्लॅनिंग केलं तर नक्की फायदा होतो. जसं वेळेच्या अगोदर डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी प्रयत्न केला जातो का, पुन्हा केला जातो का? ज्यावेळेस लहान असतात तिथं ते पात्र नसतात तरी पात्र होण्यासाठी प्रयत्न केला जातो. तसं आपल्याला म्हातारपणी येणार आहे नक्की, त्याच्या अगोदर प्लॅनिंग करायला पाहिजे. म्हातारपण आल्यानंतर काही करता येणार नाही. म्हणजे वेळेत जर तुम्ही काम केलं त्याचे बेनिफिट जास्त असतात. वेळेच्या अगोदर केलं पाहिजे, प्री प्लॅनिंग. आणि वेटिंग पिरियड असतो. जसं मेडिक्लेम पॉलिसी आहे, पॉलिसी काढल्यानंतर तुम्हाला 2 वर्षे हॉस्पिटलच्या ऑपरेशनसाठी वेटिंग असतं. कारण काही आजार आहे ना, स्लो इन्क्रीज डिसीज असतात. हर्निया, मूळव्याध, हायड्रोसील, ह्या जे आजार आहेत ह्याला हळूहळू इन्क्रीज होतात. त्याच्यामुळे ते वेटिंग पिरियड आहे. वेटिंग पिरियड लावण्याचं काहीतरी कारण असतं मित्रांनो. मग बऱ्याच व्यक्ती काय म्हणतात, वेटिंग आहे तर कशाला करायचं. मग आपण जे वेळ वाया घालवतो एखाद्या गोष्टीसाठी, मग आपली चूक आहे ना. जसं मोठं झाल्यानंतर डॉक्टर इंजिनियर वकील वयाच्या 25व्या वर्षी कळून उपयोग आहे का? 10वी नंतर 8वी नंतर कळायला पाहिजे आपल्याला काय बनायचे. जसं आपण रेल्वे स्टेशनवर गेलो आणि तिकीट मागितलं तर तिकीट मिळेल का आपल्याला? नाही. आपण सांगितलं पाहिजे कुठल्या गावाला जायची. तसं काही लोक डायरेक्शनच नसतं लाईफमध्ये. आणि काही लोक, आता इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मी गेली 25 वर्षाला काम करतो, काही लोकांना बचत करा म्हणलं तर आमच्याकडे पैसे नाही म्हणतात. अशी उत्तरं देतात की जणू काही त्यांना गरजच नाही, पैसे नाहीत. आता मित्रांनो, असं तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये म्हणता का, किराणा दुकानदाराला म्हणता का, मेडिकलवाल्याला म्हणता का, पेट्रोल पंपवाल्याला म्हणता का, घर भाडं देण्यासाठी घरमालकाला म्हणता का पैसे नाहीत. आणि म्हणलं तर तुम्ही म्हणून बघा काय होते, तुमचे व्यवहार थांबतील ना. मग काय होतं, आपण एखाद्या व्यक्तीला रिजेक्ट करतो जे भविष्य घडवणार आहे, आणि तिथूनच आपल्या वाईट प्रवासाची सुरुवात होते मित्रांनो, अपयशाची सुरुवात. जसं एखादा विद्यार्थी 1ली 2रीपासून किंवा लहानपणापासून अभ्यास करत नसेल तर शेवट कसा होतो, तो मोठा ऑफिसर बनतो का? कारण काय होतं, सुरुवात आपण प्रॉब्लेमची आपण निर्माण करतो, आणि प्रॉब्लेम इतके वाढतात की काही लोक सुसाईड करतात पैसे नसल्यामुळं. मग हे जे दुष्टचक्र आपल्या हाताने तयार होतं, आणि सांगणाऱ्या माणसाला आपण काय करतो, त्याला सांगणार. आता काही जण LICच्या पॉलिसी संदर्भात आम्ही बोललो की त्यांना वाटतं इन्शुरन्स एजंटचीच गरज आहे. मित्रांनो, गरज तुमची आहे, फक्त वेळ आलेली नाही, आणि त्याच्यामुळे आपण पोस्टपोन करतो किंवा आपण नको म्हणतो. मित्रांनो, हे तर गूढ आहे जीवनाचं. आता महात्मा गांधींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांनी काय केलं होतं, एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी काय स्वप्न एक ठरवलं होतं आणि त्याच्यासाठी पाठलाग केला आणि अचिव्हमेंट केली. आज नोटेवर सुद्धा महात्मा गांधीचा फोटो आहे की नाही. म्हणजे काहीतरी महान कार्य केले. जसं ज्यावेळेस तुम्ही चांगलं कार्य करता त्यावेळेस प्रोसेसच्या क्रेडिट पण वाढतं तुमचं. बघा, एखाद्या विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाला तर त्याचा सत्कार केला जातो. म्हणजे काय होतं, तुम्ही स्वतःवर जर काम चांगलं केलं, स्वतःची इमेज सुधारवली, परिश्रम मेहनत घेऊन जर चांगलं कार्य केलं तर त्याचा सगळ्याला अभिमान असतो मित्रांनो. जसं जास्त मार्क घेऊन पास झालं तर त्याची सगळी वाहवा करतात ना. मग आपल्याला इज्जत मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल, आणि प्रॉफिट पण होतो, बाय प्रॉडक्ट आहे ना. जास्त काम करण्याला पैसे पण मिळतात आणि मान सन्मान पण मिळतो. मग आपल्याला कसं बनायचं हे आपल्याच हातात आहे. वेळ निघून गेल्यास तुम्हाला काही करता येत नाही. वेळ निघून गेल्यास तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. जसं काही विद्यार्थी सुसाईड करतात ना, मग का करतात, तुम्ही थोडा त्याग नाही केला तर जास्त त्याग करावा लागतो, जास्त
त्रास घ्यावा लागतो. थोडा त्रास टाळला की जास्त त्रास घ्यावा लागतो. तसं थोडे पैसे ठेवले तर वाढतात ना, तसंच असते. कर्मचं पण तसंच आहे. तुम्ही चांगलं कार्य केलं, चांगलं कर्म केलं तर जास्त फायदा होतो आणि चुकीचं केलं तर जसं आपण 1,00,000 रुपये काढतो आणि व्याजासहित 1,50,000 देतो का नाही, मग वरचं इंटरेस्ट लागून तसंच आहे. आपण जे कर्म चांगलं केलं तर त्याच्यावर वैयक्तिक फायदा आहे हेच कळत नाही. बरेच लोक खोटं बोलतात, काम करत नाहीत. मित्रांनो, जन्म टाईमपाससाठी मिळालेला नाही आणि आपल्यालाच आपण खड्ड्यात घालतो. आजकाल तर ऐकून घ्यायची पण तयारी नाही. म्हणून तर आम्ही यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतो, कारण वेळ नाही आणि एवढं काम करून पैसे पण नाही. आणि शेवटी मला सांगा, तुमचं उत्पन्न बंद झाल्यावर काय करणार? आज तुम्हाला पैसे कमवून जर तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही, आज ही कंडिशन आहे, मला सांगा तुमचं इन्कम काय 20,000 30,000 40,000 येतं आहे, बरोबर आहे. महागाई तर वाढणार आणि उत्पन्न येऊन जर तुम्हाला आज पैसे पुरत नाहीत, ज्यावेळेस उत्पन्न तर बंद होणार आहे एक दिवस, तेव्हाच काय करणार? मग असं जर आम्ही प्रश्न विचारला तर म्हणतात बघू पुढचं पुढे काय होणार आहे. जसं मी नेहमी सांगत असतो, कोंबड्या कापल्या जातात, बोकूड कापलं जातं, मासे कापले जातात. तसं कमजोर झाला तर तुम्हाला लोक कापून खाल्ल्यासारखं आहे ना. तुम्हाला 50,000 पगार देण्याऐवजी तुम्हाला 20,000 राबवलं जातं का नाही? मग हे कापून खाल्ल्यासारखं नाही का? तुमच्या मनाचा विचार केला जातो, तुमच्या गरजेचा विचार केला जातो, तुमच्या भावनेचा विचार केला जातो का? मग ही वेळ काय येते? वेळ आपणच आपल्यावर आणली आहे. थोडं मेहनत केली तर आपल्याला काय होतं, भरपूर फायदा होतो. परंतु योग्य वेळी, जसं पैसे जर बँकेत ठेवले 1,00,000 रुपये, 10 वर्षांनी 2,00,000 होतात ना. पण तुम्ही 1,00,000च नाही ठेवलं तर 2,00,000 कुठून होणार? हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. आणि आज काय झालेलं आहे, सगळं शो लाईफ झालेलं आहे, दिखावा फक्त. दिखाव्यामुळे काय होते, भविष्य अंधारात जाणार आहे 100%. जसं आज मला सांगा 10-20,000 तर लोक राबतात का नाही, काय करणार? तेव्हाच तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं असतं तर ही वेळ आली असती का? आजसुद्धा काही जणाला 1,00,000 पगार आहे, काही जणाला 2,00,000 आहे, काही जणाला 5,00,000 पण आहे आणि काही जणाला 10,000ची पण नोकरी मिळत नाही. मला सांगा, कंपन्याच्या गेटवर मुलं उभारलेली असतात कामगार म्हणून, टेम्पररी नोकरी मिळत नाही, 10,000 रुपये महिन्या पगाराची मिळत नाही मित्रांनो. आणि काही लोक मोठे मोठे ऑफिसर आहेत, कंपन्या बदलतात, त्यांना ऑफरवर ऑफर आहे. मग आपण हे स्पर्धेच्या काळात एक्सपर्ट बनलं पाहिजे, एक्सपर्ट. जसं आजसुद्धा बघा, काही डॉक्टरची फीस 2,000-3,000 पण आहे. अपॉइंटमेंट घ्यावं ते 8-8 दिवस, 15-15, 1-1 महिना. आणि काही डॉक्टरची 100 रुपये फीस आहे. डॉक्टरच आहेत ना. एक्सपर्ट बनलं पाहिजे, क्वालिटी पाहिजे. क्वालिटीला सलाम आहे, इज्जत आहे, क्रेडिट आहे मित्रांनो, आणि आनंद पण आहे. आपला आनंद आपणच नष्ट करतो कर्मानं, वाईट चुकीच्या कर्मानं. आणि चुकीचं सांगणारे लोक थोडेच असतात, परंतु त्याचं पटतं. आता आम्ही पैसे ठेवा म्हणलं की आवडत नाही, लोकांना राग येतो. लोक तारखा पैसे लावतात आम्हाला, ह्या तारखेला त्या तारखेला, करायचंच नसतं. जसं म्हणतात ना, जबरीनं घोड्यावर बसवलं तर काय होईल, कधीही पडणार ना खाली. तसंच आहे, हे मनामध्ये नसतं. आणि मग काही दिवसानंतर कळतं महत्त्व, काय उपयोग होतं. पिढ्यानपिढ्या अडचणीमध्ये काय आहे. जसं आर्थिक प्रश्न आपण निकाली काढला पाहिजे. त्यासाठी LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याने. बघा, बँकेपेक्षा डबल इंटरेस्ट आहे, 8%. इन्शुरन्स आहे, दरवर्षी वाढतो, 15 वर्षांतर आयुष्यभर पैसे मिळतात. ही कलियुगामध्ये सगळ्यात मोठी ही शस्त्र आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी. मेडिक्लेम पॉलिसी आणि LICची पॉलिसी, ही शस्त्राची ओळखच नाही आणि शस्त्र हातात घेतली जात नाही. शस्त्रालाच रिजेक्ट केलं जातं. जसं एखाद्या सीमेवरचा जवान बंदूक रायफल न घेता, शिक्षण न घेता जर सीमेवर जाऊन बसला तर काय होईल, शत्रूला सहज त्यांना ही करता येईल ना, पराभव करता येईल ना. तसंच आहे ना, तुम्ही पैसे नाही ठेवले, तुमचा पराभव सहज होतो, कुणी करायची गरज नाही. तुमच्या कर्मामध्येच यश अपयश दडलेलं आहे मित्रांनो. जसं वेटिंग पिरियड असतो ना, वेटिंग पिरियडमुळं काय होतं, मजबूती येते. आजकाल काय झालेलं आहे, प्रत्येकाला त्रास नको आहे आणि सगळ्या फायदे पाहिजेत. त्याच्यामुळं फायदे तर कधीच मिळत नाहीत, परंतु त्रास कमी होत नाही. आणि कसं झालेलं आहे, आज बघा, कायदे सरकार करतं, परंतु कायदे मोडले जातात. कारण काय, प्रत्येकाला शॉर्टकटमध्ये बेनिफिट पाहिजेत असं होत नाही. म्हणून तर खोट्या स्कीम येऊन आपल्याला फसवून जातात. जसं टुरिस्ट आली, बॉम्बेला एक टुरिस्ट ज्वेलरीची कंपनी होती, कित्येक पेरलेस, संचयनी, कल्पतरू, काय अनेक, पॅन कार्ड क्लब होतं, SBN डेअरी होती, संचयनी होती, कॉपरेटिव्ह बँका किती, तर बहार म्हणून BHR म्हणून एक कॉपरेटिव्ह बँक होती. जसं सेवकस कॉपरेटिव्ह बँक, ज्योतिबा सहकारी बँक, कित्येक अशा बँका, पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक, रुपी बँक,
श्रीनिवास पतपेढी, कितीतरी अशा भरपूर आहेत. बँका येतात, फसवतात, जातात निघून. आपल्या उघड्या डोळ्यांनी परत आपण काही करू शकत नाही. याचं कारण काय होतं, आपण खोट्या गोष्टीला खरं म्हणून आपण चालतो. खरं खोटंच कळायला हवं. खोटं लगेच पटतं, खरं पटत नाही. आणि खोट्या गोष्टी करत करत विध्वंस झालेला कळत नाही. बघा काय काय लोक पूर्ण इन्कम चांगलं असतं, सगळं चांगलं असतं आणि म्हातारपणी 1 रुपया पण राहत नाही. म्हणजे आपण केलं काय? जसं पावसाळा चालू झाला ना, आपण धरणही बांधलं नाही आणि धरण बांधलं तर लिकेज आहे आणि लिकेज बी काढलं नाही आणि दारं पण लावलं नाहीत. पाऊस आला आणि निघून गेला. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाणीच प्यायला मिळत नाही. डोळ्यात एकत आपल्या सगळं घडतं का नाही? सगळं आपण आपली दृष्टी पाहिजे ना, विचार आणि दृष्टी स्वच्छ पाहिजे. आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला काय करायचे. LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था, 1 रुपया पण बुडत नाही. एवढी चांगली संस्था असताना बचत दुसरीकडे करतात लोक आणि फसून जातात. आता पोस्टामध्ये, बँकेमध्ये कुठलीही गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो, समजून घ्या पहिलं. ते तात्पुरत्या गरजेसाठी, जसं BC लावतात लोक. काय करतात, 1 वर्ष 6 महिन्याची BC असते, तिचे पैसे जमवतात आणि फ्रीज TV घेतात, खर्च करून टाकतात. म्हणजे काय, तुम्ही पैसे जमवले आणि संपवले, काय आहे त्याचा उपयोग काय पुढे? आणि पैसे कमवायचे बी 1 दिवस संपून जायला म्हातारा होतं ना माणूस. मग वाईट दिवस आपण आपल्यावर आणतो. जसं धरणाचं पाणी साठवलं, 1 दिवस दिलं धरण सोडून, काय होतं? परत पुन्हा तुम्हाला काय आहे? उन्हाळाच ना आयुष्याचा. पैशाचं तसंच आहे ना. इन्कम वाढल्यावर आपण बचत करत नाही, अजून खर्च वाढवतो. लोक डाऊन पेमेंट देऊन 4 व्हीलर 2 व्हीलर घेतात का नाही? घेऊ नये असं नाही, परंतु आपल्याला प्रॉफिट किती होतं आहे. नेहमी वेळेची पण बचत केली पाहिजे. वेळ तर ही निसर्गाने दिलेली आहे. बरेच लोक वेळ वाया घालवतात, टाईमपास म्हणून फिरत असतात. वेळ तर अमूल्य आहे मित्रांनो. वेळेचा आणि पैशाचा जर योग्य वापर नाही केला, वाईट दिवस 100% येतात. आणि आपलं आयुष्य किती आहे माहिती नाही, परंतु आपल्या कर्मानं सगळं काही बर्बाद होते मित्रांनो. आपलं महत्त्व कमी होतं. आहार विहार, विचार आणि कर्म श्रेष्ठ पाहिजे. आपल्यावर जर आपण काम केलं तर दुसऱ्यासाठी काही करायची गरज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पूर्वीच्या आपल्या थोर नेत्यांनी देशासाठी बलिदान केलं, आयुष्यभर आपली मेहनत केली देशासाठी. आता ते करायची गरज नाही. आता फक्त खरं चालून मेहनत करायची गरज आहे आणि पैसे ठेवायची गरज आहे. कारण आयुष्य संपत जातं ना. रोज आयुष्य संपत चाललं नाही. जेवढं आपलं किती आहे माहीत नाही. रोज आयुष्य संपत चाललं, ते थांबवू शकतो का? नैसर्गिक घटना आहे ती. त्याच्यावर कंट्रोल पण आणू शकत नाही. काय घडणार आहे हे पण माहिती नाही. म्हणून तर इन्शुरन्स पाहिजे ना. इन्शुरन्स म्हणजे इन्कम गॅरंटी, इन्शुरन्स म्हणजे उत्पन्नाचा करार, इन्शुरन्स म्हणजे खर्चावर नियंत्रण, इन्शुरन्स म्हणजे पीस ऑफ माइंड, इन्शुरन्स म्हणजे तुमची जिम्मेदारी आहे ना, ते पार पाडण्यासाठी ॲग्रीमेंट आहे. जसं कामाचं ॲग्रीमेंट असतं ना परमनंट नोकरी, तसंच आहे ती. आणि तेच घेतलं जात नाही. आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्याला, एवढं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. परंतु काय होतं, आपण बरेच लोक काय करतात, चांगल्या गोष्टीला आहे ना महत्त्वच देत नाहीत. वेळ वाया घालवतात आणि पुन्हा पश्चाताप होतो त्यांना. इन्शुरन्सच्या बाबतीत तसंच आहे. लोक फार उशिरा पॉलिसी करतात आणि म्हणतात मग आम्हाला क्लेम मिळाला नाही. मेडिक्लेमच्या बाबतीत असंच आहे. ऑपरेशनला 2 वर्ष वेटिंग असतं. जुना आजार असलं 4 वर्ष वेटिंग असतं. कारण वेटिंग का पिरियड असतो त्याचं कारण असतं मजबूतीसाठी, किंवा काही नियम असतात, काही स्लो इन्क्रीज डिसीज असतात, त्यासाठी असतं. आणि आपल्याला ते मान्य नाही, खऱ्या गोष्टी मान्यच नाहीत आणि करत पण नाहीत. त्यामुळे हे प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, पेशन्स ठेवले पाहिजे. वॉन्ट्स आणि नीड्स, गरज काय आहे, इच्छा तर भरपूर असतात, गरज काय आहे, आणि ते गरजेपुरतं जर काम केलं, बाकीची बचत करायला पाहिजे. पैसे वाढवलं पाहिजे, मजबूत बनलं पाहिजे. जसं मी म्हणलं ना, बोकूड कापलं जातं, कोंबड्या कापल्या जातं, मासे कापले जातं. वाघाला कापून दाखवा, ते पण टायगर, कुठला, जंगलातला, सर्कसमधला नाही. वाघासारखं जीवन जगलं पाहिजे. त्याला हात लावायची हिंमत आहे का? त्यांनी क्वालिटी चेंज केलेली नाही, आपण केलेली आहे क्वालिटी चेंज. पूर्वीचे लोक बघा, दूरदृष्टी खूप होती त्यांची. ते मातीत पैसे भरून ठेवायचे, मटक्यात ठेवायचे आणि घरच्याला सांगत नव्हते, कारण ते बचत करू देणार नाहीत आणि वेळेला मिळतील. एक सरप्राईज होतं, मॅजिक होती. आता ती राहिली नाही. आता उलट चर्चा करतात, आम्ही विचार करून सांगू म्हणतात. आणि विचार असं करतात की नको, त्रास होईल. मग तुम्ही जर आज त्रास टाळला तर उद्या वाईट दिवस येणारच आहेत. मग हे आपण जे आता जे मला सांगा, नोकऱ्या कमी आहेत, बिझनेसमध्ये स्पर्धा आहे, लोकसंख्या वाढली आहे आणि बचत नाही. जे करायचं तेच केलं जात नाही, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतात. तर LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही. लवकरात लवकर घ्या. एवढं सविस्तर बोलायचं एकच कारण आहे की आपल्याला खरं समजलं पाहिजे आणि आपण केलं पाहिजे. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी जास्त वर्ष अभ्यास करावा लागतो की नाही, पेशन्स ठेवून.
गडबड घाई केलं तर होतं का डॉक्टर, इंजिनियर, वकील? तसं तुम्हाला जर श्रीमंत बनायचं असेल, आपल्याला यशस्वी म्हणून आपल्याला जगायचं असेल, तर आपल्याला काही गोष्टी कराव्याच लागतील मित्रांनो. टाळल्यात तर नक्की आपली हार होणार. बरेच लोक बघा पैसे कमवतात, त्यावेळेस कसे दिवस असतात आणि पुन्हा कसे होतात दिवस त्यांचे, पलटी होतात, बदलतात. आपल्यालाच किंमत राहत नाही. आपल्याकडे पैसे नाही तर कोणीच विचारत नाही. दुकानदारसुद्धा दारात उभा करणार नाही मित्रांनो. पैसे आणि कमी पैशाला मागायला जा, ते तर म्हणणार तुम्हाला तुमचं नॉलेजच कमी करून टाका, तुम्हाला कळतच नाही म्हणणार. म्हणजे कमीचा तर विषयच नाही आहेत. बरेच लोक म्हणतात तर आमच्याकडे बचत करायसाठी आम्ही गेलो ना, कमीची करा म्हणतात बचत. म्हणजे तुम्ही कमजोर बनताय ना हातानं. जास्त करा, चांगल्या गोष्टी जास्त केल्यानं कधी नुकसान होत नाही, फायदाच होतो. विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास केल्यावर काय होईल, नुकसान होईल का? तसंच आमच्याकडे बचत करा म्हणून सांगायला गेलं ना, कमीत कमी सांगा म्हणतात. उद्या जर तुम्हाला 1 कोटी रुपये घेऊन जा म्हणलं तर तुम्ही मग काय म्हणताल, नको म्हणताल का? म्हणजे काही न करता पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि ती कधी पूर्ण होत नाही. मित्रांनो, सत्यामध्ये ताकद आहे, परंतु ती टिकवण्याची आपली ताकद पाहिजे. आजसुद्धा काळ चांगला आहे, परंतु कर्म चांगलं न केल्यामुळे तो वाईट काळ निर्माण होतो. आज किती तर लोक, जे वयस्कर लोक आहेत बघा, त्यांना मान सन्मानानं जगवलं जातं का? त्यांना त्यांच्या गरजाचा त्यांच्या मनाचा विचार केला जातो का? कारण त्यांनी काही चुका केल्यामुळे त्यांच्याकडे आज उत्पन्न नाही. उत्पन्न तर बंद होणार म्हातारपणी, परंतु त्यांच्याकडे पेन्शन प्लॅन नाही. आणि ज्याच्याकडे आहे त्यालासुद्धा नीट जगू देत नाहीत, कारण विचाराचार नीट राहिलेले नाहीत. मेहनत करायची तयारी नाही. फुकट कसं मिळेल हे प्रत्येकाचा फॉर्म्युला आहे आणि जास्त कसं मिळेल असं कधीच होत नाही. निसर्गाचा नियम आहे, तुम्हाला परिपक्व होण्यासाठी, मॅच्युरिटीसाठी काही टायमिंग द्यावा लागतो आणि शॉर्ट टर्म केलं की शॉर्ट टर्म बेनिफिट मिळतो. जसं 10वी-12वीपर्यंत शिक्षण घेतलं तर कलेक्टर, तहसीलदार, इंजिनियर बनू शकतो का? कधीच नाही. तसंच आहे, आपण चांगला विचार करून प्लॅनिंग केलं तर आपल्याला नक्की वाईट दिवस कधीच येत नाहीत मित्रांनो. पेशन्स ठेवले पाहिजेत. आपल्या इच्छा, आपल्या गरजा, वॉन्ट्स, नीड्स बघितल्या पाहिजेत आणि सक्सेस त्याच्यानंतर मिळतं. आपण चांगल्या गोष्टी केल्या की ऑटोमॅटिक चांगलं होतं, हे पेपरवर लिहून आहे. आता आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन, अजून ह्याच्यापेक्षा काय येऊ शकणार? बरेच आम्ही गेलं ना, लोक म्हणतात अजून काय प्लॅन, अजून काय प्लॅन. म्हणजे आपल्याला सगळं बघायचं आणि काहीच करायचं नाही अशी अवस्था असते. काय त्या विचारात गुंतून जातात. कुठलीही गोष्ट चांगली असते, फक्त आपल्या करण्यावर आहे. तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. आपण आयुष्य आपलं रोज संपत चालले, खर्च होत चालले आणि पैसे पण आपण खर्च करतोय. म्हणजे दोन्ही बाजून आपलं दिवाळ्या निघतो आणि एक दिवस आपल्याला जिवंतपणे आपल्याला नरकासारखे यातना भोगावं लागतं. पैसे नसतात, कुणीच मान सन्मान देत नाही, किंमत देत नाही. मग ही आपली वाईट अवस्था आपण निर्माण करतो. बचत करा. बचत नाही केली तर तुमचं महत्त्व ऑटोमॅटिक कमी होईल आणि गरजा पण भागणार नाहीत. तर लगेच फोन करा, अधिक माहिती घ्या आणि प्लॅन करा. ओके, थँक्यू.